हमारे मुंबई रिक्शा चालक मालक यूनियन और हमारे सभी पदाधिकारी रात दिन ये सेंटर बोरीवली का सेंटर जो शिवदयाल मिश्रा के नाम पे सेंटर है नेशनल पार्क ब्रिज के नीचे, तो वो मुंबई रिक्शा चालक मालक यूनियन चला रही थी और उसका अच्छा प्रस्ताव है कि अपने इधर 99% लोग पास हुए और जो मास्टर है उन्होंने अच्छे ढंग से किया और काफी लोग पास हुए, उनकी सर्टिफिकेट मिल रही है। और प्रकाश बाबा के सूर्य के नेतृत्व में ये सेंटर चला और काफी उत्तर भारतीय सीखे। बाकी है आगे हम लोग ने उनके लिए आगे तैयारी कर रहे हैं, कैसे पढ़ाया जाएगा क्या होगा हम आगे करेंगे। आज या ठिकाणी मुंबई रिक्षा चालक मालक युनियनच्या माध्यमातून विजय शंकर मिश्रा त्यांच्या माध्यमातून मराठी भाषा शिकवायचं व मराठी लोकांना 90% त्यांना मराठी भाषा शिकवायचा जो उपक्रम चालू केला आहे त्यामध्ये 90% मराठी लोकांनी भाषा शिकण्याचा संधी मिळाली आहे। त्याच्यामधले नाही म्हणतो सर्वजण ते पास झालेले आहेत आणि पुढे सुद्धा मुंबई रिक्षा चालक मालक युनियनच्या माध्यमातून मराठी भाषा अभ्यास केंद्र मराठी भाषा अमराठी भाषिकांना शिकवण्याचा उपक्रम असाच चालू राहील असा मुंबई रिक्षा चालक मालक युनियनच्या माध्यमातून आम्ही सर्व मराठी भाषिकांना हा संदेश देत आहे। एक तरफ जहां उत्तर भारतीय जो रिक्शा चालक के डरे हुए थे लेकिन आज खुश नजर आ रहे। आज का दिन है हम सभी उत्तर भारतीय समाज के लिए गौरव का दिन है। महाराष्ट्र में जिस प्रकार से मराठी का और हिंदी भाषियों का एक विवाद वर्षों से चला आ रहा था, उसका महायुति की सरकार एकनाथ शिंदे साहब के जब सीएम थे तभी मराठी का अभिजात भाषा का दर्जा मिला और उसके मिलने के बाद मराठी को सख्ती करके एक टूटी फूटी मराठी जो उत्तर भारतीय समाज के लोग जो काम रिक्शा टैक्सी चलाने वाले हिंदी भाषी वो अपने काम के लिए वो लोग थोड़ी बहुत मराठी बोलने के लिए बोल सके, इसलिए मराठी की पाठशाला आमदार प्रकाश दादा सुर्वे उत्तर मुंबई जिला के माध्यम से शिवसेना उत्तर आमदार प्रकाश दादा सुर्वे के माध्यम से पूरे मागा थाना विधानसभा में 6 जगहों पे आयोजन हुआ, जिसका सबसे बड़ा प्रतिशत आपके न्यूज चैनल के माध्यम से आपने दिखाया भी है। आप देख नहीं सकते कितना बड़ा प्रसाद है। कम से कम 30,000 उत्तर भारतीय समाज को यहाँ पे शिवसेना पार्टी के आमदार प्रकाश दादा सुर्वे की तरफ से हम लोग सर्टिफिकेट प्रमाण पत्र उन्हें दे रहे हैं। ये हम सबके लिए गौरव का विषय है और मराठी भाषा हम सबको बोलना चाहिए, हमें सीखना अनिवार्य है। थोड़ी बहुत जो लोग भाषा विवाद के चक्कर में लोगों को गुमराह कर रहे हैं, भड़का रहे हैं, उनके चक्कर में ना पड़ के हमें इसको सम्मानजनक इसे आगे आना चाहिए। आज बड़े खुशी का दिन है, आज एकदम आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी। हा दिवस काही साधा सुद्धा नाही आहे। हिंदुराचा उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक स्वप्न होतं, मराठी भाषेचा सन्मान आणि मराठी भाषेचा स्वाभिमान। मुंबई म्हणजे मराठी आणि मराठी म्हणजे मुंबई हा विचार बाळासाहेबांनी या मातीत रुजवला आणि आज मला अभिमानाने सांगावं वाटतं बाळासाहेबांचा हाच विचार घेऊन आपल्या खंबीर खांद्यावर पेलून मुंबईच्या प्रत्येक माणसाच्या ओटावर मराठी फुलवण्याचं काम आज कुणी केलेलं आहे? एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे। आज का दिन मेरे लिए खास है क्योंकि यह दृढ़ निश्चय लोगों का सम्मान करता है, या आप जैसे जिद्दी लोगों का सम्मान का दिन है, इसके लिए मेरे दिन स्पेशली खास है। आज प्रमाण पत्र का वाटप है। प्रमाण पत्र का वाटप एक तो बहाना है, लेकिन इसमें आपका सच्चा सम्मान करना ये हमारा हम कर्तव्य समझते हैं। इसके लिए मैंने आपको सबको आमंत्रित किया है। आपने महाराष्ट्र की मिट्टी को इस संस्कृति के और मराठी भावना के साथ गहरा जुड़ाव किया है, त्याबद्दल मला तुमचं मनापासून तुमचं अभिनंदन आहे। माझ्या अमराठी बांधवांना आज मला एक गोष्ट सांगावीशी वाटते। तुम्ही महाराष्ट्रात आलात, तिथे मेहनत केलीत, कुटुंब उभं केलं, मुलांना शिकवलं आणि मुंबईच्या अर्थव्यवस्थेत तुमचा वाटा दिलात। साहेब आज सांगू इच्छितो, आज कमीत कमी 12 एजन्सीज हे फक्त आपले अमराठी उत्तर भारतीय लोक चालवतात। त्याच्यामध्ये रिक्षावाले, टॅक्सीवाले,
हे प्रमुख, त्यानंतर भाजीवाले, त्यानंतर कार्पेंटर, विश्वकर्मा समाज कार्पेंटर, त्याच्यानंतर बिल्डिंगचं काम करणारे आपले सर्व मजूर गवंडी, त्याच्यानंतर कडिया काम करणारे सर्व तुम्ही, त्याच्यानंतर दूधवाला, इस्त्रीवाला, असे एकूण 11 एजन्सिया फक्त आपण लोक चालवतात. आणि म्हणून आपल्याला तुम्ही ह्या महाराष्ट्राला एक दिलेली मॅन पॉवरची देणगी आहे. आणि मी आवर्जून सांगू शकतो की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला तुम्ही हातभार लावलेला आहे, त्याबद्दल तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन. बिल्कुल अपनी मातृभाषा बोलिए, हिंदी बोलिए, गुजराती बोलिए. इंसान को अपनी मातृभाषा कभी छोड़नी नहीं चाहिए, लेकिन मराठी बोलने भी बिल्कुल हिचकिचाना नहीं चाहिए. मराठी बोलना चाहिए. उस जमीन की भाषा जहां हम रहते हैं, आखिरकार कोई भाषा सीखना कभी रुकावट नहीं होती बनती. भाषा तो मुंबईची असली ताकद है. भाषा ही मुंबईची खरी ताकद आहे आणि ती आपण बोलली पाहिजे. माझ्या मराठी बांधवांना सुद्धा एक विनंती आहे, आपण मराठीचा अभिमान जरूर बाळगला पाहिजे आणि बाळगूच या. मराठी भाषा जपूया. मराठीचा अभिमान बाळगणं म्हणजे दुसऱ्याला कमी लेखणं असं नव्हे. मराठी मोठी करण्यासाठी दुसऱ्या भाषेला अजिबात आपल्याला कमी लेखता कामा नये. भाषा जितकी मोठी, आपलं मन आणि आपली भाषा इतकी मोठी करूया की महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक अमराठी माणूस अभिमानाने छाती टोकून बोलेल, मी महाराष्ट्रामध्ये राहतो, मला मराठी शिकतो. आम्ही हे यांना दिलेलं प्रशिक्षण आहे आणि मला मराठीचा अभिमान आहे. आज इथे प्रत्येक प्रमाणपत्र घेणारा माझ्या प्रत्येक रिक्षा टॅक्सी भावाला माझं एकच सांगणं आहे, आजपासून रिक्षा फक्त भाड्याचा मीटर चालू करू नका. आजपासून रिक्षेमध्ये फक्त भाड्याचं मीटर चालू नका, मराठीच्या संवादाचा सुद्धा मीटर चालू कराल, ही तुम्हाला नम्र विनंती आहे माझी. प्रवासी गाडीत बसला की हसून म्हणा जय महाराष्ट्र. आवाज नाही आया मुझे. जय महाराष्ट्र. यस. साहेब कुठं जायचं आहे? प्रवासी उतरला पाहिजे प्रेमाने, आणि प्रवासीला प्रेमाने उतरल्यानंतर बोला धन्यवाद साहेब. काय बोलायचं? हा साहेब. एखादा वयोवृद्ध नागरिक असेल तर त्याला म्हणा सावकाश उतरा साहेब. आणि आपण एवढ्या 2 शब्दांनी समोरच्याचं मन जिंकतं. आणि शेवटी भाषाचा खरा उद्देश तरी काय आहे? माणसाने माणसाशी जोडलेलं नातं हे भाषा शिकवते, आणि ते आपण जपाल याची मला खात्री आहे. आणि तुम्ही स्वतःला कधी कमी समजू नका. तुम्ही फक्त गाडी चालवत नाहीत, तर मुंबईच्या प्रगतीची खरी लाईफलाईन आहात. आणि आजचा योग तरी बघा कसा आहे. आजचा योग हा सगळ्यात मोठा महत्वाचा योग आहे. स्टेजवर माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आणि त्यांच्या आयुष्याची सुरुवात गावावरून, भूमिपुत्र गावावरून इथं आल्यावर त्यांच्या आयुष्याची सुरुवात सुद्धा रिक्षा ड्रायव्हरीनीच झालेली आहे. कधी रिक्षाची स्टेअरिंग पकडत असताना आज ते महाराष्ट्राची स्टेअरिंग चालवत आहेत. आज ते महाराष्ट्राची स्टेअरिंग चालवत आहेत. महाराष्ट्र गाडा ते चालवत आहेत. हे त्यांचं जिवंत जागतं उदाहरण आहे. मेहनत करणारा माणूस कधी पाठी हटू शकत नसतो, हे त्यांनी त्यांच्या ह्याच्यातून शिंदे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. जो प्रचंड मेहनत करतो तो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो, हे शिंदे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणून आपण सुद्धा प्रचंड मेहनत करून मराठी बोललंच साहेब. याच्यावर एक मोडका तोडका साहेबांनी अनेक पदं भूषवली. साहेब याच्यावर एक मोडका तोडका मी शेअर बनवलाय. जली को आग कहते, बुझी को राख कहते. जली को आग कहते, बुझी को राख कहते, और अनाथों का रक्षण करने वाला अनाथों का नाथ, लोकनाथ, उनको एक नाथ कहते हैं. उनको एक नाथ कहते, एकनाथ शिंदे साहब कहते हैं.
आज आमच्या बरोबर सचिन भाऊ आयर सुद्धा आलेले आहेत. त्याच्यानंतर परिवहन मंत्री सरनाईक यांच्या तर कामाचा धडाका तुम्ही बघितलेला आहे. जे मनसे कधी करू शकली नव्हती ते एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेने करून दाखवलेलं आहे. अमराठींची मनं जुलवण्याचं काम कुणी केलेलं आहे ते एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलेलं आहे. काही लोक दादागिरी करून धमकवायचा प्रयत्न करतात, पण आम्ही धमकवलं नाही साहेब. आम्ही प्रेमाने यांची मनं जिंकलेली आहेत. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? जोरदार जर हात उठा के जोरदार साहब का स्वागत करो. फिर मी मुंबईमध्ये आलात, मुंबईमध्ये शिक्षण घेतलं, मुंबईमध्ये मोठे झालात, मुंबईने तुम्हाला रोजगार दिलं, काय प्यायची सोय करून दिली. मुंबई जगवते आणि जगवायचं कसं हे सुद्धा शिकवते. और मैं इतना ही लास्ट में कहूंगा, आइए सब भाषाई मतभेद को भूल जाए. आइए सब भाषाई मतभेद को भूल जाए. आइए मराठी से प्यार करे और इस ताकत के साथ आप शिंदे साहब और शिवसेना के पीछे मजबूती से खड़े हो. तुम्ही शिवसेनेच्या पाठी मजबूतीने आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मजबूतीने उभे आहात ना? आहात ना? मग जरा सर्वांनी एकदा उभे राहा. सर्वांनी सब खडे रह जाओ. सर्व उभे राहा. दोन हात उंच करा. एकनाथ शिंदे साहेबांचा आवाज मध्ये दम नाही, आवाज मध्ये दम नाही, जरा जोरात. एकनाथ शिंदे साहेबांचा